महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या घटना या वाढताना दिसत आहेत आणि त्याला जळगाव जिल्हा काही अपवाद नाहीये। आम्ही कायम म्हणतोय की महिला अत्याचाराच्या घटना या वाढत असताना महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं अपेक्षित असतं। पण जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्याच्या आधी एरंडोल तालुक्यातील खडकी येथे जी बालगृहामधल्या लहान मुलं आणि मुलींवरती अत्याचाराची घटना झाली होती, दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की त्यांच्या त्या घटनेमध्ये ज्या जळगाव जिल्ह्याची जी बाल समिती असते त्या समितीच्या सदस्यांवरती गुन्हा नोंद असतानाही आजही तीच समिती कार्यरत आहे। म्हणजे त्यांची चौकशी करत असताना ज्या लहान मुलींवरती अत्याचार झालेला होता त्याच लहान मुलींची चौकशी झाली, त्यांचे स्टेटमेंट्स आले, त्यांनी त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये हे नोंदवलं आहे की 4 महिने आधीच या जळगावच्या बाल समितीला हे सगळी घटना त्यांनी वारंवार सांगितली, पण हा कुठेतरी विषय दाबण्याचा प्रयत्न त्या समितीमार्फत झाला। त्या समितीने 4 महिने या मुलींवरती अत्याचाराची घटना शांत आणि बंद डोळ्यांनी ती बघितली आणि ती होत असताना म्हणजे जर त्यांनी लवकर कारवाई केली असती किंवा लवकर हे निदर्शनात आणलं असतं तर 4 महिन्याचा जो त्यांना त्रास झाला लहान मुलांना आणि मुलींना तो झाला नसता। 4 महिन्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। त्याच्यानंतर या समितीच्या सगळ्या अध्यक्ष असतील आणि 2 सदस्य या तिघांवरती गुन्हा नोंद झाला। आजही त्या सगळ्या घटनेची चौकशी चालू आहे आणि हे जे समितीचे सदस्य आहेत हे आजही तिथे त्यांना बाल सुधारगृहामध्ये जाऊन भेटतात, त्यांना त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारू शकतात, त्याच बाबतीमधले सगळे डॉक्युमेंट ही लोक घरी घेऊन जातात। ऍक्च्युली तुम्ही लहान मुलांच्या आणि पोक्सो कायद्याअंतर्गत जे काय घटना घडलेली असेल त्याचं कुठलाही कागदपत्र हा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही, तो कायद्याने गुन्हा असतो। पण ती समितीच्या सदस्यांना मोकळीक आहे, ते तिथे जाऊन त्या मुलींना भेटतात, त्या मुलींशी चर्चा करू शकतात, त्यांचे कागदपत्र हे त्यांच्या लॅपटॉपमध्ये ते घेऊन गेलेले आहेत। पण आजही मला शंका वाटते की ह्या समितीच्या सदस्यांनी काही आर्थिक व्यवहार करून हा सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण एवढ्या सगळ्या तक्रारी असतानाही जळगाव जिल्ह्यातली ही समिती बरखास्त का केली गेली नाही? आणि जेव्हा कलेक्टर महोदयांना मी विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हे वरिष्ठांकडनं आलेला आहे, हा विषय आता माझ्याकडे राहिलेला नाही। मग वरिष्ठ कोण? आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत। माझ्या 3 मंत्री महोदयांना विचारायचं की आहे की तुमच्या जळगाव जिल्ह्यातल्या लहान मुलं आणि मुलींवरती अशा अत्याचाराची घटना होते आहे तर तुम्ही याच्या बाबतीमध्ये गांभीर्य तर तुम्हाला आहे की नाही आहे? 6 महिने झाले आज त्या मुली न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना न्याय मिळणं तर दूर, पण ज्या समितीने त्यांना कायम या लहान मुलींनी ज्या समितीकडे त्यांच्याकडनं अपेक्षा केली होती की तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं, त्यांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिने त्यांना ज्या त्रासातनं, ज्या नरकासारख्या त्रासातनं जावं लागलं, त्या त्रासातनं वाचवण्यासाठी तर तुम्ही पुढे येऊ शकला नाहीत, पण त्या समितीला बरखास्त करून तरी त्यांना न्याय देण्याचा या 3 मंत्री महोदयांनी प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे। नाहीतर मला असंच वाटेल की काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि तुम्ही या समितीला पाठीशी घालण्याचं काम करता आहात आणि तुमचं लहान मुलं मुली किंवा महिलांच्या वरती जे अत्याचार होत आहेत त्याला पाठबळ आहे। समितीच्या 6 जणांना आम्ही अधिवेशनामध्ये उचलणार आहोतच, कारण इथे लहान मुलं आणि मुलींचा प्रश्न आहे, त्यांच्यावरती सतत 6 महिने अत्याचार झालेला आहे। तुम्ही विचार करू शकत नाही ती FIR मी वाचली, लिटरली ती FIR वाचल्यावरती आपल्याला इतका किळसवाणा प्रकार आहे, त्यांच्या मानसिकतेचा मी विचार करू शकत नाही की त्या मुलांना बिचाऱ्यांना कुठल्या त्रासातनं जायला लागलं असेल या सगळ्या प्रकारात। पण जो प्रकार घडला तो खरंच वाईटच आहे आणि त्याच्यावरती सरकार म्हणून लवकरात लवकर कारवाई करणं अपेक्षित आहे। नाहीतर बेटी बचाओ बेटी पढाओ हे फक्त तुम्ही नावासाठीच म्हणतात आणि फक्त मतदानासाठीचे तुमची ही गाजरं दाखवण्याचं काम आहे, एवढंच मी म्हणेल। झाला असेल असं वाटतं का तुम्हाला? हस्तक्षेप झालेला आहे, कुणाकडनं ते मला सांगता येणार नाही, पण वरिष्ठांकडनं हस्तक्षेप झाल्याशिवाय यांना एवढं प्रोटेक्शन मिळणं अशक्य आहे। सरकारमधूनच कुणीतरी प्रोटेक्शन दिलेलं आहे, म्हणूनच समितीवरती एवढा पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंद असतानाही कारवाई होत नाही, म्हणजे प्रोटेक्शन शिवाय ते शक्य नाही। ठीक आहे। 3 जणांवरती गुन्हा नोंद केला आहे, त्याच्यानंतर जो रेपिस्ट आहे आणि त्याची घरातले लोक यांच्यावरती तो गुन्हा नोंद आहे। या समितीच्या 3च सदस्यांवरती गुन्हा नोंद आहे, जे 2 बाकीचे आहेत त्यांच्यावरती हा गुन्हा नोंद झालेला नाहीये। या 3 लोकांवरती
पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा नोंद आहे. त्याच्यानंतर बाकीचेही सगळे गुन्हे त्यांच्यावरती नोंद आहे. त्याच्यावरती 5 लोकांची समितीची सदस्य नियुक्ती केली गेली होती की त्या समितीने त्यांच्यावरती अहवाल द्यावा. त्या अहवालावरती पण या समितीच्या सदस्यांवरती ताशेरे ओढण्यात आलेले आहे. एवढं असताना राजीनामा का घेतला जात नाहीये हा मला चिंतेचा विषय. शेवटी त्यांच्याच हातामध्ये आजही जे गुन्हेगार आहेत त्यांच्याच हातामध्ये आता पुढच्या मुलांचं भविष्य आहे आणि त्यांच्यासोबत अशी एखादी घटना घडली तर ती दाबण्याचा प्रयत्न हे समितीचे सदस्य करतीलच ना, कारण त्यांना सवय झाली, त्यांच्यावरती कुठलीच कारवाई होत नाहीये.